बोगस खेळाडू आणि बोगस प्रमाणपत्रांवर आळा घालणार क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. लोहा तालुक्यामध्ये वनविभागाची 4000 एकर जमीन. राज्यातले सर्व बिबटे लोहा तालुक्यात सोडा. जमिनीला कुंपण करून सर्व बिबटे सोडून द्या. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची मागणी. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अजित पवारांनी भूमिका मांडल्याची माहिती. अधिकाऱ्यांनी त्याच वेळेला नकार द्यायला हवा होता. अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांनी वक्तव्य केल्याची माहिती. महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये दर्श सुराणानं पटकावलं सुवर्णपद. 8 वर्षांच्या दर्शनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट. मुंबई पालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाम विश्वास. अंबादास दानवेंकडनं नोटांच्या बंडलाचा व्हिडिओ शेअर. सरकारला अंबादास दानवेंचं खुलं आव्हान. गुन्हा दाखल झाल्यावर व्हिडिओ कोणी दिला ते नाव चौकशी दरम्यान सांगेन असं वक्तव्य. बीडच्या अंबाजोगाईमधल्या स्ट्रॉंग रूमला अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था. उपजिल्हाधिकारी वजाळेंचा सीसीटीव्ही लाईव्ह स्क्रीनिंगद्वारे पारदर्शक उपक्रम. मनोज चौधरींचा आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप. सुरेश धस गुन्हेगारी वृत्तीचे आमदार असल्याचा आरोप. वृत्तपत्राद्वारे जातीय तेढ निर्माण केल्याचा दावा. मुंबईमधून लहान मुलं बेपत्ता होण्याची आकडेवारी धक्कादायक. मुलांचा शोध घेणं खूप गरजेचं. मुलं हरवतायत की त्यांना कोणी पळवून नेतंय याचा शोध घेतला पाहिजे. आमदार महेश सावंत यांची प्रतिक्रिया. नाशकातल्या मनमाडमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. स्ट्रॉंग रूम परिसरात जॅमर बसवण्याच्या मागणीसह उपोषण. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचाही दिला इशारा. वंदे मातरम उद्यानाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण. परमवीर चक्र विजेत्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लहान मुलांवर देशभक्तीचे संस्कार व्हावेत या मुख्य उद्देशानं साकारलं उद्यान. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना सभागृहाच्या कामकाजात स्थान न देण्याबाबत पत्राद्वारे व्यक्त केली खंत. कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी 7 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त. निवडणुकीच्या घोषणेची ही पूर्वतयारी. कोणत्याही क्षणी निवडणुकांचा बिगुल वाजेल. विभागीय आयुक्तांचे आदेश. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार. ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. वाशिम नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून कठोर कारवाई. पक्षशिस्त मोडणाऱ्या 16 बंडखोरांचं निलंबन. पुणे पालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू. 4000 मतदान केंद्र निश्चित. शाळा, शासकीय आणि निमशासकीय इमारती आणि सोसायटींमधल्या जागांचा शोध सुरू. आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मागणी मान्य. नोंदणी न केलेल्या राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा. 15 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याची मुभा. महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. बार्टी आणि सारथी विद्यार्थी पीएचडी प्रवेश संख्येवर मर्यादा घालणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. महिन्याला 40-45 हजार मिळतात म्हणून गर्दी. एकाच घरात 5-5 लोक पीएचडी करायला लागले. अजित पवारांचं वक्तव्य. विधिमंडळ अधिवेशनामध्ये सिडकोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर. सिडकोची 50 हजारांहून अधिक घरं निकृष्ट दर्जाची. भाजपचे आमदार विक्रांत पाटील यांचा गंभीर आरोप. सभागृहामध्ये भास्कर जाधव आणि नितेश राणे आमने सामने. भास्कर जाधवांचा राणेंना सभागृहात चिडू नका असा सल्ला. चिडण्यासाठी बाहेर मैदान मोकळं आहे असाही सल्ला. झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचा पट्टा मिळायला हवा. झुडपी जंगलावर वसलेल्यांनाही मालकी हक्काचा पट्टा दिला जाणार. 50,000 झोपडपट्टी धारकांना याचा फायदा होणार. मुख्यमंत्र्यांची माहिती.
धनगर आणि बंजारा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत, आरक्षणाचा प्रस्ताव केंद्राला पाठवलाय का? अर्जुन खोतकरांचा सवाल. धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधनं आरक्षण द्या, विधानसभेत केली मागणी. राज्यातले शेतकरी नेते पंढरपूरचं आंदोलन हातात घेतील. आंदोलन केल्यास कारखानदारांची मस्तीच जिरवू, शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा इशारा. भाजप आणि शिवसेना आमदारांची मंत्री अशोक उईके यांच्या विरोधात नाराजी. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरनं उईकेंवर आमदारांची नाराजी. डीबीटी रद्द करून तत्काळ मदत देण्याची केली मागणी. दादा एक पाऊल पुढे गेले तर आम्ही 2 पावलं पुढे जाऊ, मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य. राज ठाकरेंनी नेमकं काय पत्र दिलंय याची आपल्याला माहिती नाही. महाराष्ट्रात लहान मुलं हरवण्यासंदर्भातल्या घटना पाहत असून जेव्हा लहान मुलं हरवतात त्यांचा तपास घेण्यासाठी विशेष मोहीम आम्ही राबवतोय, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अधिवेशनात दिसलीच नाही. अंतिम आठवड्याच्या अनुषंगानं विरोधकांचा मंत्री विखेंनी घेतला समाचार. युवा, नवशेतकरी आणि मयत शेतकऱ्यांच्या वारसांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळावा, खासदार धनंजय महाडिक यांच्याकडनं संसदेमध्ये मागणी. स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेकडून जानेवारी ते डिसेंबर 2026 दरम्यान स्वच्छता मंथन स्पर्धेचं आयोजन. नागरिक, खासगी आस्थापनांनी मोठ्या संख्येनं स्पर्धेत सहभागी व्हावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. सिंधुदुर्गात पर्यटन हंगामाला सुरुवात. वेंगुर्ल्यातल्या खवणे बीच जवळ खाडीपात्रात कायाकिंग हा पर्यटनाचा नवा ट्रेंड. पर्यटक घेतायत मोठ्या प्रमाणावर आनंद. साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातील हुम गावात महिलांचा संताप अनावर. अवैध दारूचा अड्डा उद्ध्वस्त करत पेटवल्या बाटल्या. पुन्हा गावात दारू व्यवसाय सुरू करू नये, महिलांनी दिला इशारा. नागपूरमध्ये युवा प्रशिक्षणार्थींचा मोर्चा. आंदोलनातला युवक चढला टॉवरवर. पोलिसांनी समयसूचकता राखत युवकाला अनुचित प्रकार करण्यापासून रोखलं. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये काँग्रेस रस्त्यावर. मोर्चेकऱ्यांकडनं बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न. मोर्चेकऱ्यांचं शिष्टमंडळ निवेदन घेऊन विधान भवनाकडे. भाजपकडनं तुकाराम मुंढेंवर झालेत गैरव्यवहारांचे आरोप. स्ट्रीट लॅम्प कार्यान्वित करण्याच्या मागणीसह मनसेचं आंदोलन. धुळे शहरात पालिकेनं लावलेल्या स्ट्रीट लाईट्स बऱ्याचदा बंद. परिणामी या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये झाली वाढ. डिव्हायडरमधील गवत काढण्यासाठी चक्क गवतालाच लावला जाळ. नांदेड हैदराबाद राज्य महामार्गावरचा प्रकार. जाळामुळे रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहनांना होतोय त्रास. पिंपरी चिंचवडमध्ये खासगी शाळेचा मनमानी कारभार. शाळेच्या सुरक्षा रक्षकानं रस्त्यावर अडवल्या गाड्या. हिंजवडी आयटी पार्कमध्ये 3 तास वाहतुकीचा उडाला बोजवारा. पंढरपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन. उसाला पहिली उचल 3,500 रुपये मिळावेत या मागणीसाठी केलं आंदोलन. बीडच्या अंबाजोगाईमधल्या योगेश्वरी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी फुलवला श्रमदानातून रानमळा. दररोजच्या आहारात सेंद्रिय ताजी रानभाजी. विद्यार्थ्यांना कृषी, संस्कृती आणि श्रममूल्यांची जाणीव व्हावी यासाठी राबवला उपक्रम. मुंबई गोवा महामार्गावर असणाऱ्या लांज्यातील उड्डाणपुलाच्या कामाला गती. 50 पिलरवर उभं राहणार उड्डाणपुलाचं काम. उड्डाणपुलाचं 50% काम पूर्णत्वाला येत असून उर्वरित काम 24 तास सुरू. धाराशिवच्या तेर गावात 7 वाहनकालीन तीर्थकुंडाला नवी झळाळी. तीर्थकुंडाच्या संवर्धनासाठी 3.5 कोटींचा निधी मंजूर. तेरची जागतिक पर्यटन केंद्राच्या दिशेनं वाटचाल सुरू. नागपुरात आदिवासी कोळी, महादेव कोळींचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. समाज बांधवांचा आत्मदहनाचा प्रयत्न. स्टेडियमच्या गॅलरीवर धाव. पोलिसांची धावपळ. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं पुढचा अनर्थ टळला.
पंढरपुरातलं ऊस दर आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय उपचार घेणं केलं बंद. तात्काळ तोडगा न निघाल्यास साखर कारखान्यांचं गाळप बंद करण्याचाही दिला इशारा. महाबळेश्वरमध्ये थंडीची लाट. महाबळेश्वरमधलं तापमान घसरलं तब्बल 10 अंशांवर. शालेय विद्यार्थ्यांचा शनिवार दप्तर मुक्त. खेळ, छंद आणि आनंदाला प्राधान्य द्या. दप्तरमुक्त शनिवार अभियान प्रभावीपणे राबवा. शिक्षण विभागाचे आदेश. वसई विरारला मिळणार डेव्हलपमेंट बूस्टर. महामार्गावरनं शहराला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची MMRDA अधिकाऱ्यांकडनं अंतिम पाहणी. परभणीतल्या पेंडू बुद्रुक इथं आढळला प्राचीन शिलालेख. संशोधकांनी हा शिलालेख 12व्या शतकातील असल्याची दिली माहिती. ऐतिहासिक ठेवा, अक्षर रचना आणि भाषाशैलीवरनं मध्ययुगीन काळातला असल्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंडिगोची विमानसेवा पूर्ववत 1 जानेवारीपासून विंटर सेशन सेवा पूर्ण क्षमतेनं लागू होणार. नवीन वर्षात स्त्री भ्रूण हत्या, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करणार उपाययोजना. योजनांचे लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. विरोधात महाविकास आघाडीचं आंदोलन. सर्वपक्षीय मिळून भ्रष्टाचाराविरोधात पालिका प्रशासनाला विचारणार जाब. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खंडाळा बोरघाटात वाहतूक कोंडी. ट्रेलर उलटल्यानं वाहन चालकांचा खोळंबा. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम सुरू. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचं आयोजन. 22 डिसेंबरला भिवंडी ते नवी मुंबई जनआक्रोश मोर्चा. विमानतळाला दिबा पाटलांचं नाव न दिल्यास एकही विमान उडू न देण्याचा भूमिपुत्रांचा निर्धार. नागपुरात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कडाक्याच्या थंडीमध्ये बेमुदत आंदोलन. शालार्थ ID घोटाळ्यामुळे वर्षभरापासून पगार रखडलेले पगार सुरू करण्याची आंदोलकांची मागणी. सोलापुरात पार्किंगसाठी आरक्षित जागेवर पे अँड पार्कची सोय करण्याची मागणी. भाजप पदाधिकाऱ्यांचं पालिका आयुक्तांकडे निवेदन. कोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यास मान्यता. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अतारांकित प्रश्नावर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंचं उत्तर. सोलापूरमध्ये जनहित शेतकरी संघटनेचं पुणे साखर आयुक्तालयासमोर केलेल्या आंदोलनाला यश. साखर आयुक्तांनी मागण्या मान्य करत जिल्हा प्रशासनाला दिले आदेश. यवतमाळमध्ये थंडी कायम. रात्री 8.5 अंशांवर आलं तापमान. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. वाशिममध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढला. जिल्ह्यातलं किमान तापमान 10 अंशांच्या आलं खाली. कोल्हापुरात थंडीचा पारा 6 जळगावात थंडीचा पारा 6 अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. मुलांच्या शाळेची वेळ बदलावी, पालकांची मागणी. अकोल्यात रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळून सुद्धा कामं सुरू न झाल्यानं ग्रामस्थ संतप्त. तत्काळ कामं सुरू करा, अन्यथा सोमवारपासून रास्ता रोकोचा इशारा. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर औरंगाबाद खंडपीठामध्ये तब्बल 7 तास युक्तिवाद. वकिलांनी 21 व्हिडिओ केले सादर. व्हिडिओ पाहून कुटुंबीय भाऊक. पुढची सुनावणी 16 डिसेंबरला. पंढरपुरात गेल्या 5 दिवसांपासून ऊस दरवाढीसाठी आंदोलन. राज्यातले शेतकरी नेते आंदोलनात सहभागी. अकोल्यातल्या पातूर पोलीस स्टेशन समोर कायदा सुव्यवस्थेचा उडाला फज्जा. पोलीस स्टेशन समोर परराज्यातून आलेल्या नागरिकांचा तंबू ठोकून वास्तव्य आणि गोंधळ. पोलिसांकडून तत्काळ कारवाई व्हावी, स्थानिकांची मागणी. गँगस्टर अनमोल बिश्नोईबद्दल मोठा निर्णय. 19 वर्षांपर्यंत कोणत्याही एजन्सीला ताबा मिळणार नाही. कोणत्याही पोलीस दल किंवा तपास संस्थेला बिश्नोईचा ताबा नाही. गृह मंत्रालयानं केली मनाई.
आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रीवरनं झाडांचं कंटेनर नाशकात दाखल. दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं. मखमलाबाद परिसरामध्ये झाडं उतरवण्याचं काम सुरू. अकोल्यात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. स्थानिक आमदार निधीतून दिव्यांगांसाठी निधी देण्याची मागणी करणारं दिलं निवेदन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.